नमस्कार शेतकरी मित्रांनो जवळपास आता महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशभरामध्ये आता बघितलं तर गव्हाचा सीझन संपला आहे आणि गहू काढणे चालू आहे. आणि ह्या गहू काढणीनंतर बरेचसे शेतकरी काय करतात मित्रांनो, तर गहू काढल्यानंतर ते काड जे आहे ते सर्रास जाळून देत असतं. हे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशभरात चालतं. आणि हे गहू जाळण्याने पर्यावरणावरती किंवा मानवी आरोग्यावरती जे परिणाम होतात ते वेगळेच, पण आपल्या जमिनीवरती आणि मातीवरती विशेषतः त्याचे खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतात. मुख्यत्वे म्हणजे सेंद्रिय कार्बन हा कमी होत असतो. आणि सेंद्रिय कार्बनाबरोबरच जे जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होत असतात. कारण की जर जाळून दिलं तर त्याची धग त्यांना देखील लागत असते. त्याच्यामुळं मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की गहू काढणीनंतर जे काड आपलं उरतं किंवा जे भुसकट उरतं ते पेटून किंवा जाळून न देता आपण त्याचा उपयोग एका उत्तम अशा सेंद्रिय खतामध्ये कशाप्रकारे करू शकतो आणि फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याही ₹0 खर्चामध्ये आपण हे करू शकतो. मित्रांनो, गहू काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे गहू काढला की आपल्याला एक रोटावेटरने ते पहिल्यांदा रोटावेटर मारून घ्यायचं आहे. रोटावेटर मारून घेतला की लगेच आपली दुसरी प्रोसेस काय राहील, रोटावेटर मारल्याने काय होईल मित्रांनो, तर जे दसकट आहेत ते व्यवस्थितरित्या एक मिश्रित होतील. रोटावेटर व्यवस्थित मारून घेतला की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक पाणी सोडायचं आहे. पाणी सोडताना एक विशेष महत्त्वाची खबरदारी घ्यायची आहे. पाणी सोडून द्या. पाणी सोडून दिल्यानंतर आपल्या इतक्याही प्रमाणात पाणी नाही सोडायचं की त्या जमिनीचा चिखल होईल आणि नुसती वरच्यावर जमीन ओली देखील करायची नाही. आता ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे, कारण की आता उन्हाळा आहे, त्या शेतकऱ्यांनी सर्रास पाटाच्या पाण्याने पाणी दिलं तरी चालेल. परंतु दुसरीकडे जे शेतकरी असे देखील असतील त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल, मग अशा शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा वापर केला तरी उत्तमच. कारण की काय होईल, स्प्रिंकलरने पाण्याची बचत होत असते आणि कमी पाण्यात एक उत्तम पर्याय म्हणून आपण बघू शकतो. हे झाली दुसरी. तिसरी स्टेप आपली काय मित्रांनो, तर विघटन करणारं द्रावण जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. आता जे विघटन होतं करण्यासाठी द्रावण गरजेचं आहे. ते द्रावण कसं आपण तयार करणार आहोत, तर एक सरळ मित्रांनो आपल्याला 200 लिटरचं पाणी घ्यायचं किंवा एक ड्रम घेऊयात. 200 लिटरच्या पाण्याच्या ड्रममध्ये आपल्याला 2 किलो गूळ घेऊन तो व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. आणि एक बाटली वेस्ट डिकम्पोजर जे बाजारात किंवा ऑनलाईन जे ₹20 मिळते ते आपल्याला टाकून ते द्रावण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. ते द्रावण मिसळल्यानंतर आता मित्रांनो तुम्ही असा विचार करत असाल की आपण त्या पाण्यामध्ये गूळ का टाकला, कारण की ज्या वेस्ट डिकम्पोजरची बाटली आहे त्या बाटलीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांसाठी एक लगेच अन्नाचा पर्याय म्हणून आपण त्यात 2 किलो गूळ टाकतो. हे द्रावण एक 2 ते 3 दिवस तसंच ठेवून द्यावं, जेणेकरून त्यामध्ये जास्तीत जास्त सूक्ष्मजीवांची वाढ होते. हे झालं. त्यानंतर आपले सर्रास हे जे द्रावण आपण तयार केलं आहे हे सर्रास आपल्याला स्प्रेइंग करायचं, म्हणजे फवारणी घ्यायची आहे. हे एकरी प्रमाणासाठी आपण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी, एक बाटली वेस्ट डिकम्पोजरचे आणि 2 किलो गूळ हे प्रमाण आपण इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हे तयार झालेलं द्रावण 10 दिवसापर्यंत आपल्याला वापरता येतं. हे द्रावण फवारल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला 60 दिवसानंतर येणार आहे, हे जे बघताहेत हे काड आहे आपल्या जमिनीमध्ये, ह्याचं रूपांतर एका उत्कृष्ट अशा खतामध्ये होईल. म्हणजेच ह्युमस जे आहे त्यासाठी त्यामध्ये याचं रूपांतर हे होताना आपल्याला दिसून येईल. ह्या 60 दिवसांमध्ये एक बार हे फवारणी सुरू केल्यानंतर आपल्याला एकच दक्षता घ्यायची आहे की पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या आपल्याला जमतं आहे का. कारण की ह्या प्रोसेसमध्ये आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. ओलावा असेल तरच सूक्ष्मजीवांचं काम सुरू होईल आणि ते सुरळीतरित्या पार पडेल. टप्प्याटप्प्याने एक 15 दिवसांनी, महिन्यानी, त्यानंतर एक 1.5 महिन्याने आणि नंतर 2 महिने टप्प्याटप्प्याला एक वेगळं दिसून चित्र आपल्याला येईल. सुरुवातीला जे दसकट आहे आपलं गव्हाचं काड आहे ते सुरुवातीला फुगून स्वेलिंग ते कमकुवत होईल. त्याच्यानंतर त्याच्यावरती सूक्ष्मजीवांनी खाऊन एक उत्कृष्ट खत असं शेवटी तयार व्हायला जाईल. आता मित्रांनो, याच्यामध्ये हे गव्हाचं काड आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे सिलिकॉन असतं. परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे ते त्याला सर्रास जाळतात. परंतु आपण बाहेरून सिलिकॉनच्या ज्या बाटल्या आहेत त्या विकत घेण्यापेक्षा हेच जर वापरलं तर अतिउत्तम. हे सिलिकॉन पिकाला
मजबूत करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असतं. हे गुणधर्म ह्या सिलिकॉनच्या गव्हाच्या काडामध्ये असणाऱ्या सिलिकॉनमध्ये असून देखील आपण ते जाळत असतो. असं न करता ज्यात आपण पद्धत सांगितली की सरळ हे एक साधं नांगरणी करून पाणी देऊन द्रावण फवारणी करून एक उन्हाळ्यामध्ये 1-2 महिन्यात आपलं उत्तमरित्या खत हे तयार होतं असतं. शेवटी पुढच्या येणाऱ्या खरीपच्या सीझनमध्ये आपण जे कोणतंही पीक घेऊ त्याच्यामध्ये कीड व रोगाला तोंड देण्यासाठी जी शक्ती तयार होईल आपल्या झाडामध्ये ती वेगळीच असते. त्याच्यासोबतच जर पाण्याची कमतरता सहन करण्याची ताकद क्षमता त्या झाडामध्ये वाढत असते जरी पाण्याचं प्रमाण कमी पडलं तरी. आणि सोबतच परिणामी एक निरोगी पीक आणि जास्त उत्पन्न हे मिळत असतं. आणि हेच तर आपल्या शेतकरी बांधवाला पाहिजे असतं. कोणत्याही पिकामध्ये कोणतीही फवारणी घेण्यासाठी किंवा कोणतंही आवडीचं वाण निवडण्यासाठी शेवटी कोणत्या शेतकऱ्याचं मन भारावून तेव्हा जातं जेव्हा त्या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळत असतं. कारण की त्याचा आर्थिक हातभार त्या शेतीवरतीच अवलंबून असतो. त्याच्यामुळे मित्रांनो हे सोन्यासारखं काड न जळून देता त्याचं एक सोन्यासारख्या उत्तम खतामध्ये रूपांतर करायला मुळीच कमी पडू नका. तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या जेणेकरून पुढे येणाऱ्या अशाच शेतीशी निगडीत माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक हक्काने करा. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असतं त्याच्यामुळे नक्की करा. धन्यवाद.